नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बाबा आलेले आहेत घरी आणि आज ते जाणार आहेत, त्यामुळं म्हणलं चला नाश्ता करायला जाऊयात. तर ते कानाला सोडवायला गेले शाळेत. म्हणलं तर तुम्ही तिकडून या, मी येते इकडून. आज बाबा जाणार आहेत तर खूप कसं तरी फील होतंय, कारण की 2 वर्षानंतर ते माझ्याकडे आले होते. 8 दिवस चांगले राहिले आणि आता चाललेत. तर थोडं वाईट वाटतंय, पण जाणं हे गरजेचंच आहे. मग ते चाललेत आता. तर बघूया आज दिवसभर काय काय होतंय ते. तर चला. इथे आम्ही नाश्ता करून घरी निघालो होतो. मग आता बाबांची जाण्याची तयारी करायची होती. नंतर बाबांना आम्ही ड्रेस वगैरे आणला होता. तो यांनी मस्तपैकी हळद कुंकू लावून बाबांना दिला आणि टॉवेल टोपी ही आज सकाळी घेऊन आलो होतो, ती पण दिली. मस्तपैकी नमस्कार केला. मीही बाबांना नमस्कार केला, पण त्याचा काही व्हिडिओ काढला नाही. आणि शेवटी बाबा निघाले. खूप वाईट वाटत होतं, पण जाणं भाग होतं. असं वरतून बघताना पण कसं तरी फील होत होतं, कारण की जवळजवळ 2 वर्षानंतर बाबा आले होते. 8 दिवस राहिले होते मस्तपैकी. त्यामुळं मस्तपैकी त्यांची सवय झाली होती आणि कानाला पण मस्त खेळायला आजोबा मिळाले होते. त्यामुळे त्याला पण आल्यावर रडायला येणार आहे, कारण की तो गेल्या गेल्या विचारत असतो, आई बाबा, बाबांना शाळेत पाठवत जा, बाबांबरोबर शाळेत जाणं, तिथून आल्यावर खेळणं, असं त्याचं होतं. तर बाबा गेलेत फायनली आणि खूप बोर होतंय बाबा गेल्यामुळे, कारण की ते जवळपास 8 दिवस होते, सवय होऊन गेली होती आणि छान पण वाटत होतं बरोबर. तर गेलेत ते आणि आता मी फ्रेश झाली मस्तपैकी. तर आजपासून मी हे गजानन महाराजांचं पारायण करणार आहे. कसं काय ते तुम्हाला नंतर सांगेलच मी, पण आजपासून सुरुवात करणार आहे आणि ह्याच्या आधी मी कधीच केलं नाही. पण आमच्याकडं खूप मानतात गजानन महाराजांना. माझं जसं लग्न झालं आहे तसं एकही वर्ष असं झालं नाही आहे की आम्ही गजानन महाराजांना गेलो नाही आहेत. आणि आम्हाला खूप सारे असे अनुभव पण आलेले आहेत. त्यामुळे म्हणलं चला आजपासून गजानन महाराजांचं पारायण करायला घेऊयात, कारण की लाईफमध्ये काहीतरी पाहिजेलच थोडंफार तरी देवधर्म करणं. तर त्यामुळे मी आजपासून हे पारायण सुरू करते. माहीत नाही किती दिवस करेल काय, म्हणजे एकदम नाही करणार. 7 दिवसाचं पारायण करणार आहे हे मी, आणि कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे की कंटिन्यू करायचं हे. 7 दिवस संपले की परत रिपीट म्हणून. तर बघूयात कुठपर्यंत जमतंय आणि महाराज कसं करून घेत आहेत आपल्याकडून. तर चला आता काना यायच्या आधी मला सगळं आवरायचं आहे, कारण की तो आल्यावर तो काहीच करून देणार नाही. आणि यांनी प्रसादासाठी पेढे पण आणले आहेत, कारण की आमच्या इथे पेढे प्रसिद्ध आहेत कुंथलगिरीचे. तर ते पेढे घेऊन आले. तर पूजा करू, पोथी वाचू आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवू. तर चला. बंकटलाल घरी भक्ती मंडळी येऊन घेऊ लागले स्वामींचे दर्शन. गणगणगणात होते हा मंत्र उच्चारून, शेगावी नेला भक्तिरस भरून. स्वामींचे मुक्त होते जीवन, कधी प्राशन करी हळातील पाणी, कधी शुद्ध घरातील पाणी. कधी हळात स्नान, कधी बंकटलाल घरी स्नान. स्वामींचे मात्र चिलीम होते मन, चिलीम आवडे त्यांना मनापासून. समर्थांना मात्र कोणतेही नव्हते व्यसन, दुसरा अध्याय श्री स्वामी चरणी अर्पण. पोथी वाचून झाल्यावर मस्तपैकी गजानन महाराजांची आरती करून घेतली आणि प्रसादाला आणलेला पेढा त्यांना प्रसाद म्हणून त्यांना दाखवला आणि नंतर मग बाकीची कामं करायला घेतली. खरंच सांगते, आज पोथी वाचली ना, नुसती सुरुवात केली पण इतकं छान प्रसन्न वाटत होतं की बस, म्हणजे विचारता सोय नाही. खरंच खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या आणि अशी मी सुरुवात केली आजपासून. बघूयात आता पुढे कसं होतंय. तर बाबांना खवा दिला होता जाताना, कारण की आमच्याकडे खव्याच्या भट्ट्या आहेत, त्यातला थोडासा खवा ठेवला होता. म्हणलं कानाला गुलाबजाम करूयात. तो पण जास्त खात नाही, मी पण गोड कमी खायला केलंय आता. आणि हे तर आमचे खातच नाही गोड, म्हणून हा पावशरला पण कमी आहे खवा. तर म्हटलं थोडेसे गुलाबजाम करून घेऊ, कारण की इथं फ्रीज नाही आहे, त्यामुळे तो खराब होऊन जाईल. तर चला पटकन आपण गुलाबजाम बनवून घेऊया. इथं मी पाक ठेवलाय करायला मस्तपैकी. आता गुलाबजामचं मळून घेऊयात. इथे सगळा खवा एकजीव करून घेतला मी, आणि आमच्याकडं फ्रीज नसल्यामुळे तो काय असा घट्ट वगैरे झाला नाही, मऊसूतच होता. आणि मग त्याच्यात थोडासा मैदा टाकून घेतला आणि मी एकदम किंचित सोडा टाकते, त्याने खूप सुंदर असे मऊ होतात, त्याच्यामध्ये गाठ वगैरे होत नाही. आणि जेवढं जास्त तुम्ही मळून घ्याल ना, तेवढे गुलाबजाम छान होतात. नक्की ट्राय करून बघा. जितक्या वेळेस आपण मळू ना, इतकं सुंदर होतं. आणि हे मिक्सरला काढलं तरी चालतं, पण हे अगदी थोडंसं होतं, म्हणून म्हणलं चला हाताने पण होऊन जाईल, म्हणून ते मळून एकजीव करून चांगलं करून घेतलं. नंतर बघा, जेवढे जास्त मळाल ना तेवढे चांगले गोळे तयार होतात. अजिबात क्रॅक वगैरे जात नाही. क्रॅक गेले ना तर समजायचं अजिबात पीठ मळलं गेलेलं नाही आहे.
असं सहज गोल केला तरी त्याच्यावर एक सुद्धा क्रॅक येत नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही. हे बघा कशी मस्तपैकी टम्म फुगलेत गुलाबजाम. खूप छान होतात हा गुलाबजाम. आणि नंतर ते मस्तपैकी पाकात पण छान मस्त झाले. ते पाक आधी करून ठेवायचं कधी पण. तर आता जेवणासाठी आम्ही केलेत बटाट्याचे पराठे आणि असं संपला आमचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.